देवनिया
त्याचे यथार्थ वर्णन हल्लाच्या कीर्तनात पाहिजे. कीर्तनाची सेवा मला अचानक आली. 7 वाजता महाराजांचा फोन आला की तुम्हाला कीर्तन करायचंय. मी सातारा भागात कीर्तनाला जाणार होतो, पण सकाळी मला तब्येतीच्या स्वास्थ्यासाठी तब्येत ठीक नसल्यामुळे मी ते कॅन्सल केलं. रात्रीचं नगरमध्ये कीर्तन करून मी गावाला आलो आणि महाराजांचा कोणाला की तुम्हाला कीर्तन करायचंय. महाराजांनी या ठिकाणी जो काही आदेश दिलाय तो आदेश पालन करण्यासाठी मी उपस्थित झालो. अशी पवित्र अशी भूमी आहे, श्रेष्ठ भूमी आहे, ज्ञानभूमी आहे, जन्मभूमी असं मी म्हणणार आहे. कारण जन्मभूमी म्हणजे काय, या जगाचं ज्ञान जिथे जन्मलं अशी ज्ञानोबायांची ज्ञान जन्मभूमी. अशा भूमीमध्ये आपण ज्ञानोबायांचा जयंतीचा उत्सव, ज्ञानोबायांचं साक्षात जन्म झालेला दिवस आहे. अशा या जन्मदिनाच्या प्रित्यर्थ आणि साक्षात भगवंताचाही जन्म, भगवान श्रीकृष्णाचाही त्या ठिकाणी जन्म आजच्याच दिवशी असल्यामुळे त्या दोन्ही गोष्टीचा संयोग साधून आपल्याला उत्सव पुढे न्यायचा आहे. सुरू केलेला हा कार्यक्रम सप्ताह आणि सुंदर अशा स्वरूपाचा हा अलौकिक असा सोहळा, हा सोहळा सादर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विद्वान नामवंत गुरुवरी मंडळी या ठिकाणी आली. त्यांनी आतापर्यंत या भूमीला खूप मोठ्या स्वरूपाचं ज्ञानदान दिलं, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि अशा ज्ञानदानातून तुमच्या जीवनामध्ये जे काही ज्ञानोबाय आहेत, ज्ञानोबायांचं विशेष व्यक्तिमत्व जे आहे, अशा ज्ञानी लोकांच्या मुखातून तुम्ही श्रवण केल्यामुळे ज्ञानोबाई काहीतरी अलौकिक असे दिव्य पुरुष, अशा विद्वान असणाऱ्या लोकांच्या तुम्ही मुखामधून ऐकल्यामुळे तुमच्या अंतःकरणाच्या मनपटलावरती जी काही ज्ञानोबायांची मूर्ती साकारलेली आहे, त्या मूर्तीचं वर्णन या ठिकाणी अतिशय तेजस्वी आहे आणि ते वर्णन तुम्ही पाहिलंय, तुम्ही ऐकलंय. अशा ज्ञानोबायांच्या खुशीमध्ये आपण जन्मलो, आपण आतापर्यंत श्रवण केलं, हे आपलं मोठं भाग्य. खुशीमध्ये आपण जमतोय. ज्ञानोबायांच्या विषयीचं वर्णन नव्हे नव्हे साक्षात देवांच्या विषयीचं वर्णन आपण या ठिकाणी आज श्रवण करतो. एक महत्वाचं भाग्य आहे. भाग्य शब्द मी मुद्दाम वापरला. भाग्य इतकं महत्वाचं आहे की या भाग्याने आपलं जीवनच परतून जातं. संतांनी सांगितलं की आमच्या जीवनामध्ये संत आले, देव आले आणि आमचं भाग्य उजळलं. उजळले भाग्य चिंता बाळगली. संत दर्शने हा लाभ, संतांचं दर्शन जीवनामध्ये झालं आणि आमचं भाग्य उजळलं. आणि ते भाग्य उजळलं, पण आणखी काय झालं? पद्मनाभ जोडला. साक्षात भगवंताची जोड
भगवंताचं संबंध आमच्याशी त्या ठिकाणी आला. तो कोणामुळे आला तर तो संतांच्या दर्शनामुळे आला. आजही या देवस्थानाविषयी मला तेच सांगावंसं वाटतं. महंत असलेले महाराज या ठिकाणी आले आणि इतकं मोठं भाग्य आज उघडल्यासारखं वाटतंय की साक्षात ज्ञानोबांची जी काही अलौकिक असणारी काव्य सौंदर्य शक्ती आहे, ती काव्य सौंदर्य शक्ती त्यांच्या मुखातून आपल्या कर्णपटलावरती अंतःकरणावरती येते आणि ती ठसतीये. आणि ही ठसून साक्षात पद्मनाभाचं दर्शन आपल्याला महाराजांच्या मुखातून होतं. म्हणून या प्रमाणाचा दोन्हीकडे महाराज जे काही ज्ञानोबांचं जे काही चमत्कृती आहे, ज्ञानोबांचं काही श्रेष्ठ अशा स्वरूपाचं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान महान असलेले पुरुष या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगतात आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी पद्मनाभाचं दर्शन होतं. संतांच्या महात्मा पुरुषाच्या मुखातून ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी महान असलेल्या भगवंताचं रूप त्या ठिकाणी ऐकू, त्याच्याविषयीचं गुणगान आपण ऐकू, त्यावेळेस आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. कधी कधी भाग्य एवढं आपल्या जीवनामध्ये असतं पण ते भाग्यच पडत नाही. कर्म केलं तर त्या ठिकाणी ती गोष्ट प्राप्त होईल असं सांगता येतं. मी म्हणेल कुत्रा किती फिरतो, इतका फिरतो की त्याच्यासारखा कोणी फिरतच नाही. तुम्ही असं म्हणू नका फिरतो तो कुत्रा आहे असं म्हणू नका. प्रचंड धावपळ असते त्याची, दिवसभर धावतो, रात्रभर धावतो, धावत धावत पूर्ण आयुष्य त्याचं जातं. त्याला काही मिळत नाही कारण त्याला नशीब सोबत नाही, त्याला भाग्य सोबत नाही. नुसतं कर्म सोबत असून चालत नाही, त्याला भाग्याचाही त्या ठिकाणी प्रकार त्या ठिकाणी. भाग्य आणि कर्म दोन्ही जर एकत्रित आलं तर त्या ठिकाणी लक्ष्मी पण मिळते किंवा भगवंताचं दर्शनही आपल्याला होऊ शकतं. दोन्हीची सांगड आपल्या जीवनामध्ये पाहिजे. महान पूर्व एक दृष्टांत सांगायचे तो सांगतो. एक दोन्ही मित्र होते अतिशय छान. एका मित्राच्या जीवनामध्ये प्रचंड भाग्य त्या ठिकाणी त्याचं उजळलेलं. दररोज उठला की त्याला लक्ष्मीचं दर्शन व्हायचं, घरातल्या नाही बाहेरचे. पैसा दिसायचा, त्याला भरपूर संपत्ती मिळायची, भरपूर काय काय मिळायचं, घरातही होती विचार. पण दुसरा जो मित्र आहे तो नशिबा त्या ठिकाणी कर्म करायचा, प्रचंड दिवसभर धावपळ करायचा, त्याच्या जीवनात काही भाग्यच नसायचं. पैशासाठी धावपळ करायचा तर त्याला काही मिळतच नसायचं. पण जो भाग्याचा जो मित्र आहे त्याला ज्योतिष कळत, ज्योतिषाचा त्याचा अभ्यास होता. हे त्या असणाऱ्या कर्म करणाऱ्या मित्राला थोडं लक्षात आलं की माझा जो मित्र आहे त्याला त्या ठिकाणी माहिती आहे की काय होतं काय नाही, ज्योतिष कळते. जरा विचारू आपण त्याच्याकडे जाऊया. तो त्याच्याकडे जातोय एक दिवस संध्याकाळच्या वेळी. त्याला म्हणतो मित्रा, मी तुला आतापर्यंत पाहतोय, तुझ्या जीवनात नुसती संपत्ती असते, लक्ष्मी असते, प्रचंड तुझ्याकडे धन येतं, पण मी इतकी धावपळ करतोय, माझ्याकडे काहीच येत नाही. मला काहीतरी सांग ना, माझं काहीतरी असेल ते ज्योतिष बघ. मग त्याने ज्योतिष पाहिलं त्याचं. तो म्हणाला बाबा आतापर्यंत तुझ्या जीवनात खरंच आतापर्यंत भाग्य नव्हतं, पण तुझा जीवनाचा जो भाग्याचा दिवस आहे ना तो हा आहे. त्याला त्याची तारीख सांगितली, त्याचा उल्लेख सांगितला, त्याची वेळही त्याला सांगितली. तो संपूर्ण दिवस तुझा भाग्याचाच आहे. तू सत्कर्म केलं तरीही तुला त्या ठिकाणी धन संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि एवढंच नाही, तू दुष्कर्म जरी केलं तरी तुला सुद्धा धन संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त होईल. तो मित्र निघून जातो. तो दिवस जवळ येतो. आदल्या दिवशी तो जो काही कर्म करणारा मित्र आहे त्याच्या मनात लक्षात येतं की उद्याचा आपला भाग्याचा दिवस, चांगली प्राधान्य आहे, उद्याचा भाग्याचा दिवस आहे. आता मला त्या ठिकाणी कर्म करायचंय. मला त्या ठिकाणी कर्म नाही केलं तरी आपोआप माझ्या नशिबात मिळणार, पण थोडंफार ते करावं लागेल मला कर्म काहीतरी. सत्कर्म या जगात सगळीच करतात. जर आपण उलट वागून पाहू. उलट म्हणजे काय, आपण आज दुष्कर्म करू म्हणून त्याने ठरवलं आज दुष्कर्मच करायचं. तिथे समोर मोठा राजवाडा असतो, त्या राजवाड्यामध्ये राजा असतो. हा जातो सकाळी उठल्या उठल्या, त्याचा भाग्याची वेळ सुरू होते. भाग्याची त्याची वेळ मला सुरू होते. तिथे जातो. गेल्या गेल्या त्या प्रधान सेवकांना त्या ठिकाणी म्हणतो की मला राजाला भेटायचं. कशाला भेटायचं नाही, मला त्यांच्या दर्शनाला जायचंय, मला त्यांना भेटायचंय. तिथे गेल्या गेल्या राजा आसनावरती बसलेला असतो. राजा कसा बसला असेल पाहतो. राजाचं आसन कसं असेल कल्पना करा.
असा तो राजा बसलाय, त्याला हवा घालताय, त्याचे प्रधान सेवक मंत्री सगळे पुढे बसलेले आहेत. हा जातो, राजाचं दर्शन घेत नाही, राजाच्या सिंहासनाच्या जवळ जातो, राजाच्या थाट तोंडात ठेवल्या मारल्या राजाचा जो मुकुट आहे तो मुकुट खाली पडतो. सगळे तिथे असणारे सैनिक आहेत त्याला धरतात, पकडतात आणि म्हणतात त्याला आता मारून. राजा म्हणतो थांबा जरा, का मारले समजून तरी घेऊ आपण. त्याला विचारलं जातं काय बाबा तू का मारला. हे समजदार असतो, काही राजे समजदार असतात, काही नसतात. तो राजा का मारलं तू. त्यावेळेस तो म्हणतो काही नाही महाराज, तो मुकुट पहा म्हणे पडलेला, त्या मुकुटामधून काय दिसतंय का तुम्हाला. एक नाग आहे, छोटासा नागाचं पिल्लू आहे, ते नागाचं पिल्लू मला दिसतं म्हणून मी तुमच्या तोंडात मारले. ते नागाचं पिल्लू तुम्हाला काय केलं असतं लक्षात आलं. हो म्हणे, मला ते चावलं असतं, मला दंश केला असता, माझा प्राण गेला असता. तू महात्माच पुरुष आहे, तू माझ्या जीवनाचा अतिशय महान असा आहेस. राजा त्याला स्वतःच्या सिंहासनावर बसतोय, त्याला सुंदर अशा स्वरूपाचा सत्कार करतो, सन्मान करतो. 1 लाख सोन्याची मुद्रा देतो. किती देतो. 1,500 नाही, 1 लाख देतो. त्यांच्या लक्षात 1,500 माऊलींच्या घरातल्या सोन्याच्या मुद्रा 1 लाख सोन्याच्या मुद्रा त्या ठिकाणी देतो. तो जातो, दुपारची वेळ झालेली असते आणि तो जातो घरी. लक्षात येते निम्मा तर भाग्याचा दिवस निघून गेला, आता निम्मा राहिला. मला खरंच विनंती करायला, मी थकलेलो पण इथे माऊलीच्या घरात आलो, त्यामुळे भागवतीला शिकले गेलं. काही कमी जास्त झालं तर मी महाराजांना क्षमा मागतो. तो म्हणतो की निम्मा दिवस निघून गेला, निम्मा राहिला, 1 लाख म्हणाले, अजून काहीतरी मिळेल आपल्याला. तसाच परत उठतो त्याच राजाच्या दरबारात. त्याच राजाच्या दरबारात गेल्यानंतर लोक त्याची त्या ठिकाणी काही बोलतच नाही, त्याची सेवा करायला लागतात, त्याला नमस्कार करायला लागतात. तो म्हणतो मला राजाला नाही भेटायचं, मला राणीला भेटायचं. त्या दासी असतात, दासांना म्हणतो मला राणीला भेटायचंय. अहो त्या दासी सांगायला लागल्या, अहो त्या राणी साहेब ज्या आहेत ना त्या स्नान करतात. नाही मला वेळ नाही करणार, मला आत्ताच अहो त्यांनी अंगावर पाणी घेतलं, असू दे म्हणे, काहीच अडचण नाही. कुठे ती नाणी मला दाखव. ती नाणी दाखवते, दासी तशीच जातो, तसाच जातो तिथे. त्या दासी राणीला केसाला धरून फडफडत आणते, आंघोळ करीत असेल तसाच ओढत आणतो. ओढत आणल्यानंतर त्या दासी वैतागतात, रागावतात तिला आणि रागवतात त्या महात्मा पुरुष, त्या भाग्याच्या माणसाला, जो भाग्याचा असतो, भाग्य घेऊन झालेला असतो, त्याला महात्मा अशी उपाधी त्यावेळेस दिली असते. रागवतात त्यावेळेस तो म्हणतो की यामुळे ओढून आणलंय. त्या ठिकाणी ती जिथे आंघोळ करत होती ना तिथे पहा तुम्ही काय झालं. तिथून वरचा जो काही स्लॅब आहे तो सगळा खाली पडलेला असतो, वरचं सगळं छत खाली पडलेलं असतं. तेवढ्यात त्या ठिकाणी तो ओढून आणतोय. राजा एवढ्यात येतो, राजा म्हणतो तू मला जीवदान दिलं यात नवल नाही, पण जी माझी सहधर्मी आहे राणीला सुद्धा वाचवलंय, आता परत तुझा सत्कार कर. त्याचा पुन्हा सत्कार केला, पुन्हा त्याचा सुंदर अशा स्वरूपाचा सत्कार करून पुन्हा 1 लाख रुपये दिले. किती दिले. 1 लाख सोन्याच्या मुद्रा दिल्या. एकूण एक किती झाल्या मोजत राहा तुम्ही, 2 लाख सोन्याच्या मुद्रा त्या ठिकाणी झाल्यानंतर तो जातोय आणि त्या मित्राकडे जातो. मित्राकडे जाऊन त्या मित्राला म्हणतो, अरे मित्रा तू सांगितला होता तो दिवस अतिशय भाग्याचाच, आतापर्यंत मी जीवन जगत होतो, मला कधीही एवढा भाग्याचा दिवस मिळाला नाही. तू माझं ज्योतिष पाहिलं, आजचा माझा भाग्याचा दिवस आहे. आज मला अतिशय महत्वाचं धन प्राप्त झालंय, 2 लाख धन प्राप्त झाले. 2 लाखातल्या 5 सुवर्ण मुद्रा तू घे. त्यावेळेस तो मित्र हसतोय. त्यावेळेस तो मित्र हसत असल्यामुळे ज्याला एवढ्या सुवर्ण मुद्रा प्राप्त झाल्या ते म्हणतो तू का हसतो. तो म्हणतो याला भाग्य म्हणायचंय, एवढा महत्वाचा संदेश मी तुला सांगितलाय आणि मला 5 सुवर्ण मुद्रा देतो, हे माझं भाग्य. तुला एवढ्या सुवर्ण मुद्रा मिळाल्या, हे तुझं भाग्य. ज्ञानोबारायांचं एवढं समृद्ध वाङ्मय आपल्याला मिळालं, 9000 ओव्यांचं एवढं समृद्ध वाङ्मय आपल्याला मिळालंय. आणि आपण किती ओव्या वाचतो, किती ओव्या स्मरण करतो, किती ओव्यांचं चिंतन करतो, किती ओव्यांचं मनन करतो, स्वतः विचार. एवढं मोठं आपल्याला भाग्य मिळालं असून त्या भाग्याकडे आपण जात नाही, हे आपलं दुर्भाग्य. आपल्याला भाग्य मिळालं पाहिजे.
संत असतील त्या संतांविषयीचे विचार आपल्या जीवनामध्ये कळायला पाहिजे. ग्रंथ असतील, ज्ञानोबारांचे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाविषयीचे विचार आपल्याला कळायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे जे संत देव यांच्या सर्वांचे विचार आपल्याला कळायला पाहिजे. ते कळत नाही, त्याला दुर्भाग्य म्हणतात. ज्यांना कळतं त्यांना त्या ठिकाणी भाग्य असं म्हटलं जातं. कशामुळे संतांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये झालं आणि माझ्या जीवनातलं मोठं भाग्य उजळलं. आजही आपल्या जीवनामध्ये ज्ञानोबारांचं साक्षात दर्शन होतं म्हणून आपलंही त्या ठिकाणी भाग्य उजळलं आहे. आपण म्हणतो ज्ञानेश्वरी आणि अमृत अनुभवाचं रचनास्थान म्हणजे त्या ठिकाणी निवास आहे. अतिशय अलौकिक अशा स्वरूपाचं ज्ञान जिथून प्रगट झालं ती ही भूमी आहे. ज्ञानोबा इतके समृद्ध आहे, ज्ञानोबा इतके महान आहे. ज्ञानोबांचं अंतःकरण पाहायचं असेल तर ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी पाहिली पाहिजे. ज्ञानेश्वरस्य अंतःकरण वृत्ती सानाम ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा विशाल अंतःकरणाचे. ज्ञानोबांचं अंतःकरण किती विशाल आहे, सागरापेक्षा खोल ज्ञानोबांचं अंतःकरण. आजच्या अभंगाचा ज्ञानोबांच्या अंतःकरणाचा पूर्ण विरोधाभास. या अभंगामध्ये भगवंताचं वर्णन केलंय. ज्ञानोबा जे आहे त्या ज्ञानोबांचं वर्णन जर पाहिलं तर ज्ञानोबा या अभंगाच्या विरोधाभासाचे दिसतात. तुम्ही म्हणा कसं आहे, अभंगाचं द्वितीय चरण पहा. भक्ताला के पायापासी दुर्जनासी संहारी. या अभंगामध्ये तुकोबारांनी देवाचं वर्णन करत असताना सांगितलंय. काय वर्णन सांगितलंय? भक्ताला के पायापासी. भगवंत जर या भूतलावरती आले किंवा भगवंत आल्यानंतर काय करतात? भक्ताला आपलंसं करतात, दुर्जनाचा संहार करतात. ही देवाची त्या ठिकाणी करणी आहे किंवा देव अशाच देवाचा स्वभाव असा आहे. ज्ञानोबांचा स्वभाव तसा नाही. ज्ञानोबांचा स्वभाव याच्या उलट आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळांचा वाकडेपणा जाऊ हा ज्ञानोबांचा स्वभाव. दुष्ट लोकांचा वाकडेपणा सांडून जाऊ हा ज्ञानोबांचा स्वभाव आहे. खळ मनुष्यावर अतिशय खळ असतो, प्रचंड गोड बोलतो आणि घात करतो, त्याला खळ मनुष्य असं म्हटलं. अत्यादरो यत्र भवेत् तत्र शंका प्रकर्तव्या तस्य परिणामः सुखम भवेत्. अतिशय आदर जो करत असतो तो खळ मनुष्य असतो. अतिशय गोड बोलतो, धोका देतो, तो खळ मनुष्य असतो. प्रचंड धोका देणारी गोड माणसं त्या ठिकाणी आपल्याला भेटतात. सोबत राहतात, गोड बोलतात आणि पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की हा धोका देतो. अशी धोका देणारी माणसं जगात आपल्याला पाऊल पावली. महाभारतात असाच एक खळ मनुष्य होऊन गेला. धृतराष्ट्र खळ होता, प्रचंड खळ मनुष्य. अर्जुन युद्धाच्या आदल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, देवा उद्या युद्ध सुरू होणार आहे, आज मला जाऊन येऊ दे ना. कोणाकडे येऊ? धृतराष्ट्राकडे जाऊन येऊ दे, मला त्यांचं दर्शन घेऊन येऊ दे, मला त्यांना पाहून येऊ दे, मला माझ्या भावंडांना भेटून येऊ दे, मला माझ्या गुरुजींना भेटून येऊ दे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात काहीच अडचण नाही, जा बाबा तू बिंदास. उद्या युद्ध सुरू होणार आहे, उद्या सर्व युद्धाची नेहमी तू जाऊ शकतोस. अर्जुन जातो. गेल्या जिथे धृतराष्ट्राचा तंबू असतो ना त्या तंबूचं भारतीय संस्कृती आता नाही सांगत, पहिल्यापासून सांगते. एखाद्याच्या घरी गेलो की सर्वात वृद्ध माणसाकडे त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून धृतराष्ट्र आहे, घरातले कर्ते आहेत, घरातले श्रेष्ठ आहेत, घरातला अतिशय वयोवृद्ध असे आहेत. म्हणून अर्जुन तिथे जातो आणि त्यांचं दर्शन घेतो. घेतल्या त्यांना नमस्कार करतो. नमस्कार केल्या धृतराष्ट्र बोलायला लागतो, अर्जुन तू कसा आहेस? तू ज्ञानी आहेस, तू धनुर्वीर आहेस. किती धनुर्वीर? ज्ञानोबांना विचार ना. कालियोगी ज्ञानोबांची जेणे संग्रामी हरू जिंकला निवांत वज्राचा ठाव भेट. अर्जुन किती धनुर्वीर आहेस, ज्याने साक्षात भगवान शंकराशी युद्ध केलंय आणि त्या शंकराला हरवलंय.
अशा धनुर्वीर असलेला अर्जुनच. तू ज्ञानी आहेस, तू अतिशय तत्वज्ञ आहेस, तू महान आहेस, तू धनुर्वीर आहेस, या सर्व उपमा त्या ठिकाणी कोण देतोय? धृतराष्ट्र देतो. जागे सगळे 12 वाजेपर्यंत थांबा. सर्व उपमा त्या ठिकाणी अर्जुनाला देतोय धृतराष्ट्र. माझी 100 मुलं मूर्ख आहेत, नालायक आहेत, काय म्हणतात ते जे मी ते देऊन टाक ना. तू ज्ञानी आहेस, तुला कशाला गरज पाहिजे, यांना गरज आहे देऊन टाक. गोड बोलणार मनुष्य. अर्जुन जातो देवाला दुसऱ्या दिवशी म्हणतो, भगवंता माझा रथ नेवर आता मे रथम उभयो सेवयो मध्ये स्थापय. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा कर. भगवंत तसा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करतात आणि म्हणतात अर्जुना पश्य पहा, कोण कोण युद्धाला आले ते पहा. अर्जुन त्यावेळेस पाहायला लागतो. त्यावेळेस तो देवाला म्हणतो, देवा तुला काही वेळ लागलाय का? तू माझ्याच लोकांना तू मारायला लावतोस, माझ्या 100 भावंडांना तू मारायला लावतो. कोणतं श्रेय तुला प्राप्त करायचंय? तो राक्षसी स्वर्गम जितवावा भोक्षसे मी. किती वर्णाने पहा तुम्ही सगळं. दुसऱ्या अध्यायात अर्जुन किती बोलतोय देवाला पहा. तुला कोणतं श्रेय प्राप्त करायचंय, कोणता स्वर्ग तुला प्राप्त करायचंय? माझ्या 100 भावंडांना मारल्यानंतर त्यांच्या स्त्रिया पुरस्त्रिया विधवा होतील. विधवा झाल्यानंतर त्यांच्याकडे अनाचार घडेल. अनाचार झाल्यानंतर वर्णसंकर घडेल. वर्णसंकर झालेलं घोर पाप देवा तुम्हाला करायला लावतो. हा तुझा कर्म आहे का? हा तुझा धर्म आहे का देवा? हे असलं कर्म तू मला करायला लावतोस. ज्यांनी मला शिकवलंय असे असणारे द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांना तू मारायला लावतो. देवा हे कोणतं श्रेय तू प्राप्त करायला लावतो? असं सर्व त्या ठिकाणी भगवंताला अर्जुन सांगतो. सांगितल्यानंतर अर्जुन भगवंत हसतात, भगवान श्रीकृष्ण हसतात. ते म्हणतात अर्जुना हे तुझं बोलणं नाही, तू रात्री ज्यांच्या तंबूत गेला होता त्यांचं हे बोलणं. कोणाच्या तंबूत गेला होता? धृतराष्ट्राच्या. गोड बोलणारा धृतराष्ट्र आहे. त्याच्या मनपटलावरती त्या ठिकाणी अर्जुनाच्या ते गोड बोलणं घुसलं आणि दुसऱ्या दिवशी ती कृती झाली. असणारे जे काही दुर्जन लोक आहेत त्यांचा दुष्टपणा दाखवले नामबारे सांगतात. ते खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. संपूर्ण प्राणी मात्रांमध्ये मैत्री भाव प्रस्थापित हो. ही ज्ञानोबांची वृत्ती आहे, तुमची आमची अशी नाही. भगवंताचं वर्णन आजच्या अभंगात वेगळं सांगितलंय. अभंगाचे विधेय करणार
सरळ प्रश्न तुम्हाला विचारतो. मगाशी प्रश्न जो उपस्थित केला, भगवंताच्या गुणाचं वर्णन केलंय. भगवंताचा गुण काय? भक्तांना पायापाशी ठेवतो, आपलंसं करतो, दुर्जनांचा सांभाळ करतो. आणि ज्ञानोबा आहे, संतांकडे जा. संतांचा याच्या विपरीत स्वभाव आहे. काय स्वभाव आहे विपरीत? संत त्या ठिकाणी दुर्जनांना आपलंसं करतात, सज्जनांना तर करतातच करतात, दुर्जनांनाही आपलंसं करतात. मी सांगत कोणावर बोलत आधीशी बोलत. संत आवडतात तर देव आवडतो. सांगा तुम्ही, संत आवडतात ना? संतांचा इतका गोड स्वभाव आहे. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमा चंद्रश्चंद्रमयोर्मध्ये शीतला साधू संगती. अतिशय शीतलदायक असलेली साधूंची संगती आहे. नाथ महाराजांना रावलं नाही. नाथ महाराज इतकी ज्ञानोबायांची स्तुती करतात. कशी स्तुती करतात? कृपाणुदार सर्वच संतांनी अतिशय जास्तीत जास्त वर्णन कोणाचं केलं असेल किंवा आपल्या मस्तकावरती फुलाप्रमाणे धारण कोणाला केलं असेल तर ज्ञानोबांनी. सर्वच संत ज्ञानोबांचं इतकं वर्णन करतायत तर ज्ञानोबांचा स्वभावच तेवढा शीतल आहे. आज दोन्ही स्वरूपाचं वर्णन पाहिजे आपल्याला. आज ज्ञानोबांचा जन्मदिवस आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. तसं अद्वैताच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर हे दोन्ही एकच आहेत. ते दोन्हीच नाही, ते आणि आपण सर्व एकच आहोत जसं अद्वैत वेदांत आपल्याला सांगतो. पण आपल्याला दोन्हीच्याही स्वभावाचं वर्णन या अभंगानुसार आपल्याला लक्षात येतं म्हणून सांगतो. ज्ञानोबांचा स्वभाव कोमल आहे, गोड आहे. ज्ञानोबांचा स्वभाव सर्वांवरती कृपा करणार आहे. एकावरती कृपा करणारे ज्ञानोबा नाही, सज्जनावरती कृपा करणारे ज्ञानोबा नाही, तर सर्वात आधी दुर्जनावरती कृपा करणारे ज्ञानोबा आहे. ते ज्ञानोबांचा प्रसाद आपण पहा. हा ज्ञानोबांचा स्वभाव आहे आणि भगवंताचा स्वभाव भक्ता राखी पायापासी दुर्जनासी समारी. भक्त म्हणजे कोण? गेले आशा पाश
सांगितलंय, त्याची व्याख्याच केली आहे. संतांचं सांगणं खूप अलौकिक असतं, सूत्रात्मक असतं. गेले आशा पाश निवारोणी भक्त मनाने दयाची प्रामाणिकपणाने सांगतो. महाराज माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. मी या अभंगावरती कीर्तन कधीच केलं नाही. येत असताना जे सुचलं ते बोलतोय बरं का. काय असं ते माऊलींच आहे. ज्ञानोबायांच्या स्वभावाचं वर्णन पाहतोय आपण आणि भगवान श्रीकृष्णाच्या स्वभावाचं वर्णन आपण पाहतो. कोणत्या कोणत्या भक्तांना त्यांनी पायाशी ठेवलंय, कोणत्या कोणत्या भक्तांना दूर सारलंय. सर्व चरित्र पहा भगवान श्रीकृष्णाचं. कंसाला काय केलंय, सर्व चरित्र पहा कंसाचं. अनेक राक्षस त्याला भेटले, त्या राक्षसांना कसं मारलंय सर्वांना माहिती. मला तो भाग आता भाग जास्त सांगायचा. दुर्जनांचा संहार कसा केलाय हा भगवान श्रीकृष्णाच्या सर्व चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. आणि सज्जनांना, संतांना, भक्तांना कसं त्या ठिकाणी आपलंसं केलंय हे सर्व त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या सर्व अवतारामध्ये देवाने अशा स्वरूपाची त्या ठिकाणी कीर्ती केली. सर्व भगवंताने सर्व स्वदेव भक्तांचा संहार करण्याचा, भक्तांना आपलंसं करण्याचा, भक्तांचा उद्धार करण्याचा किंवा भक्तांना दुर्जनापासून वाचवण्याचा विचार केला. अहो कसा कसा केलाय हो? हे वाचवण्यासाठी भगवंतांनी काय काय केलंय त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या
करण्यासाठी, भक्तांना पायापाशी ठेवण्यासाठी किंवा भक्तांचा उद्धार करण्यासाठी किंवा भक्तांना दुष्टांपासून राखण्यासाठी काय केलं हो? घेऊन या चक्रगदा. चक्र घेतलंय, गदा घेतली, प्राची धंदा करीतो. शस्त्र कधी कधी काढलेले दिसत आहेत, कधी कधी शास्त्र सुद्धा काढलेलं आपल्याला दिसतंय, कधी कधी त्याच्या रिद्धी सिद्धी काढलेल्या दिसतात. भगवान विठ्ठलाच्या अवतारामध्ये एक लक्षात येते, असा एक काळ होता, त्या काळामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडला. इतका महान असा दुष्काळ पडला होता की दुष्काळामध्ये लोकांना खायला अन्नच नव्हतं. त्या सोलापूरच्या सर्व भागामध्ये त्या ठिकाणी प्रचंड असा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये काही खायला नव्हतं. पण बिदरचा जो बादशाह आहे, त्या बादशाहचं एक धनाचं कोठार त्या ठिकाणी होतं आणि त्या कोठार दामाजी पंतांकडे रक्षण करण्यासाठी त्या सोलापूरच्या भागामध्ये त्या ठिकाणी होतं. प्रचंड असं धनाचं कोठार होतं. दुष्काळ पडलाय, लोकांना खायला भेटेना. दामाजी पंत हे साक्षात भगवंत विठ्ठलाचे भक्त आहेत. स्मरण करतायत, चिंतन करतायत आणि हे सगळं करता करता लक्षात आलंय की समोर अनेक जीव मरतायत. लोकांना खायला नाही, लोकांना प्यायला नाही, पण ज्या धनाचं कोठार आहे त्या धनाच्या चाव्या माझ्याकडे. ते जरी त्या बिदरच्या बादशाहाचं धनाचा कोठार असेल तरी त्याच्या चाव्या माझ्याकडे. विचार करतात रात्रभर दामाजी पंत, भक्त आहेत बरं का भगवान विठ्ठलाचे. विचार करतात की धनाचं कोठार जर आपण उघडं करून दिलं तर अनेक लोकांचे प्राण वाचतील, अनेक लोकांना त्या ठिकाणी जगता येईल, जगतील. म्हणून ते धनाचं कोठार उघडताय आणि लोकांना वाटून टाकतात. त्या बादशाहाला न कळता सर्व धनाचं कोठार वाटून टाकलेलं असतं आणि वाटून टाकल्यानंतर ही बातमी लगेच कळते, कोणाला? बादशाहाला कळते. ती बादशाहाला बातमी कळायला बादशाह लगेच तिथून फरमान टाकतो आणि फरमान त्या ठिकाणी सोडतो, जिथे कुठे दामाजी पंत असतील त्यांना पकडून आणून त्यांना सोडावं द्यायचं अशा स्वरूपाचं फरमान काढतो. त्या बादशाहचे सर्व सैनिक त्या ठिकाणी दामाजी पंतांकडे जातात, त्यांना पकडतात आणि त्यांना त्या ठिकाणी पकडून नेतात. बिदरच्या बादशाह समोर दामाजी पंत उभे राहतात. ही बातमी कुणाला कळते? साक्षात विठ्ठलाला कळते, पांडुरंग परमात्माला कळते, देवाला कळते, विठ्ठलाला कळते. न सांगता कळो, काहीही न सांगता भगवंताला सर्व काही कळतं. कृष्ण अवतारामध्ये पण पहा ना, ती पांचाली जी आहे ती अडचणीत आहे, त्यांना न सांगता कळत. अनेक गोष्टी, अनेक वर्णन पाहते भगवंताचं चरित्र पहा, न सांगता त्यांना न सांगताच त्या ठिकाणी उद्धार करण्यासाठी ते येतात. भगवान विठ्ठल पांडुरंग परमात्मा काळ तर विटेवरनं खाली उतरले. पहाटेची वेळ होती आणि उतरल्या त्यांच्या लक्षात आलं की आता दामाजी पंतांचा जीव वाचवायचा. काय केलं पाहिजे बरं? त्या बिदरच्या बादशाहाच्या दरबारात गेलं पाहिजे. मग विठ्ठल होऊन असं राहणं काय शक्य आहे का? नाही. तो येऊ येईल का? नाही. मग कसं गेलं पाहिजे? तर त्या ठिकाणी आपण काहीतरी वेगळं रूप धारण करून गेलं पाहिजे. तिथेच असणार जे काही पुढे भगवंताच्या समोर एक भक्त आहे, तो सकाळी सकाळी भोपाळे म्हणतोय. काय भोपाळे म्हणतोय? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी, तो देखिला साधनी, पाहता योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी, तो म्या देखिला साधनी. असं म्हणता म्हणता साक्षात भगवान विटेवरून त्या
महारवाड्यात जाता, तो महारवाड्यातला भक्त आहे आणि तो त्या ठिकाणी अशा स्वरूपाचं भोजन करतोय आणि उभा राहतोय साक्षात भगवंत पांडुरंग परमात्मा. तो पाहायला लागतोय तर त्याचं भगवंताची जी काही सौंदर्य आहे ते भगवंताचं सौंदर्य सहन होत नाही. त्याला लक्षातच येत नाही भगवंत येतं काय. तो विशुद्ध पडतो. भगवंत त्याच्यावरती कृपा दृष्टी करतात. अरे मी साक्षात विठ्ठल आहे, तेव्हा तू कसा आला रे. अनेक लोक तुझी प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करतात, योग केले, आयुष्य घातले, अनेक जन्म घातले देवा, तरी तू त्यांच्याकडे जात नाही, त्यांना तू भेटत नाहीस, त्यांना त्यांच्याकडे तू जात नाही. देवा मी फक्त तुझी भोवळ जातो, तुझं फक्त देवा मी गुणगान करतोय, तू माझ्याकडे कसं राहा. काही नाही रे बाळा, तुझा भाव जाणून तुझ्याकडे आला, पण माझं आजचं येण्याचं काम जरा वेगळं. काय माझं तुझ्याकडे काम देवा, तुझं माझ्याकडे काम, तू सर्व विश्वाचं काम करणार तू आहे देवा. तू माझ्याकडे असं नेमकी कोणतं काम घेऊन आलं. माझं हे काम आहे, मला तुझ्या अंगावरचे वस्त्र पाहिजे तर माझ्या अंगावरचे तुला घालायचे. सगळी परिस्थिती ऐकून तो जो काही भक्त आहे तो भक्त त्या ठिकाणी म्हणाला, देवा तू असोच त्या मागे एक जणाला फसवलं, तू साधं थोड्या वेळ सांभाळायला दिलं तर त्यांच्यावर काठीने मार पडला. देवा ठीक आहे, काही अडचण नाही, मी तुला माझा प्राण दिला देवा, हे तर काहीच नाही. देवा पण माझे कपडे पूर्ण कसे, अनेक महिने झाले ते धुतलेच नाहीत. मी महार आहे, मी जातीने महार आहे देवा, मी अनेक दिवस स्वच्छ राहत नाही, दिवसेंदिवस असाच राहतो. फक्त माझी वाणी चांगली असेल की तुझं गुणगान मिळेल. आणि माझे कपडे तू घालणार देवा, तुझे कपडे कसे सुंदर, ते कपडे मी घालू देवा. हे सगळं देवा देव सांगतात, भगवंत सांगतात, विठ्ठल सांगतात, भक्ता मला वेळ नाही असं तुझ्याशी बोलायला, मला पटकन तुझे कपडे. दोघे एकमेकाचे कपडे एकमेकाला देतात आणि भक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचे कपडे त्यावेळेस घालतो. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणतात, किती छान दिसतो रे, किती चांगला दिसतोस. तो म्हणतो, देवा हे तुझे कपडे, तुझे कपडे देवा, त्यामुळे मी चांगलं नक्कीच दिसेल असं म्हणतात. श्री भगवंत तिथून अंतर्धान पावतात आणि अंतर्धान पाहून जिथे बिदरच्या बादशाहाच्या समोर दामाजी पंतांना उभं केलंय, काही काळात चुळावर जाणार आहे, अशा ठिकाणी जातोय आणि जाऊन त्यांना म्हणतो, बाबांनो मला त्या बादशाहाला भेटायचं आहे. तुम्ही कोण आहात. मी कोण आहे. जोहार माय बापू जोहार. पुढे जाताय भगवंत आमच्या बादशाहाला जोहार करताय. जोहार माय बापू जोहार. मी संता घरचा महार, मी संता घरचा महार आहे. तिथे जाताय आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी म्हणतात, मी त्या दामाजी पंतांचा सेवक आहे. बोला तुमचं किती ऋण गेले सांगा मला. सांगा गे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तो म्हणतो, तो कुठे आणले धन दाखव. काय हत्ती घोडे घेऊन यांच्यावरती तू आणले तर नाही, माझ्या ही काय पिशवी दे म्हणतो. किती गेले सांगा मला. तुझे पिशवी धन आहे, तू एवढं मोठं माझं धन दामाजी पंतांनी वाटले, तुझे पिशवी किती असेल तुम्ही सांगा फक्त काय. असं म्हटल्यानंतर भगवंतांनी आपली पिशवी त्या ठिकाणी अशी उलटी केली, अशी टाकायला झटकायला सुरुवात केली. झटकता झटकता एवढ्या मोहरा त्या ठिकाणी पडायला लागल्या. बादशाह पाहतो तर बादशाहाला समाधी झाली. भगवंत म्हणतात, याला जर समाधी लागली तर आपलं नाम हलवणच नाही. त्यापेक्षा परत भगवंताला त्या ठिकाणी भगवंत त्याला उत्थानी करतात आणि परत त्या ठिकाणी सांगतात की दामाजी पंतांचं जे काही धन त्यांच्याकडनं वाटण्यात गेले ते धन तुमचं मोजून घ्या. हे सगळं सांगितल्यानंतर तो धन मोजून घेतो. तुम्ही कोण आहात हे विचारता विचारताच भगवंत तिथून अंतर्धान पावतात. हा भाग जो काही चरित्राचा तो इथे संपतो. इथे हेच सांगायचंय, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी काय केलं, अनेक स्वरूपाचे अवतार घेतले. अनंत रूपे अनंत वेशे वेगवेगळ्या स्वरूपाचे अवतार त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि असा भगवंताचं रूप त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि अशा भगवंताचा अवतार कार्य या जगाला अतिशय आनंद देणार आहे. चक्रधरा त्या ठिकाणी घेतल्यात आणि काय करतो, हाची धंदा करीतो. हाच धंदा तो करतोय. भक्ताला केपायापासी दुर्जनासी संभारी. आणखी काय झाले यामुळे, अव्यक्त असायला भगवंत अव्यक्तते आकाराले, अव्यक्तते आकाराले,
अव्यक्तते आकाराले रूपाले गुणवंत अव्यक्त स्वरूपाच्या भगवंत परमात्म्याला आकार प्राप्त झालाय आणि तुमच्या आमच्याने त्या ठिकाणी इथे आलाय. ज्ञानोबाच्या भाषेत जर विचारायचं सांगायचं तर अर्जुनाचे राजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसार एवढे भोजे फिरले जगाचे. अर्जुनाचा भक्त अर्जुन हा जो भक्त आहे त्याचं निमित्त केलंय आणि तुमच्या आमच्या सर्वांचं बोझ त्या ठिकाणी भगवंताने फेडलेलं आपल्याला दिसतं. अव्यक्तते आकाराले रूपा आले गुणवंत भगवंत कसे तो गुण लावण्याची आणि मुकुट सगळं म्हणे धन्य तुझे विठोबा. गुणांनी युक्त असे भगवंत आहे. भगवंताचं वर्णन करत असताना ज्ञानोबांनी वर्णन केले ऐका यशस्वी अवतार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य बसती जेथ म्हणून तो भगवंतू. ज्याच्या ठिकाणी यश आहे श्री आहे अवतार्य आहे ज्ञान आहे वैराग्य आहे हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी राहतात त्याला भगवंत असं म्हटलं जातंय. आणि असे सहा गुण म्हणजे गुणवंत. गुणवंत रूपाला आहे भगवंत साक्षात रूपाला आहे. कोणत्या कोणत्या रूपाला आहे हो आणि रूप घेतले नाही वेगवेगळ्या स्वरूपाच्या अवताराला आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र कला पद्म सहित करी अशा सर्व गुणांनी युक्त असलेले भगवंत आता आकाराला आलेत. आणि आकाराला आल्यानंतर काय करायचंय अशा भगवंताचं गुणगान करायचं अशा भगवंताचं वर्णन करायचंय अशा भगवंताचं चिंतन करायचं अशा भगवंताचं स्मरण करायचंय. हे स्मरण कुठे होतं संतांच्या द्वारा. भगवंत आकाराला आल्यानंतर काय करतात अरुणाचे शेवटचे तो कामाने पुरावे तो कामाने
अवतार कार्य एकाच दिवशी झालंय ते हे श्रावण महिन्यात अष्टमी, त्याला आपण गोकुळ अष्टमी म्हणतो, ज्ञानोबायांची जन्माष्टमी म्हणतो. ज्ञानोबायांचा जन्म आपल्याला ज्ञानोबायांच्या कर्मभूमीत जन्म सादर करण्याची संधी आपल्याला प्राप्त मिळते किंवा तो पाहण्याचा योग आपल्याला जीवनामध्ये मिळतो. हे आपलं खूप मोठ्या अशा स्वरूपाचं महत्त्वपूर्णच आहे, त्याशिवाय हे होणार नाही. ज्ञानोबायांचा जो काही जन्मदिवस आहे तो आजच्या दिवसाचा मानला जातो किंवा आहेच, आणि भगवान श्रीकृष्ण आजच्या दिवशी या भूतलावरती आले. तर भगवान श्रीकृष्ण जर या जगात आलेच नसते तर आपल्याला भगवद्गीता स्वरूपाचा महान ग्रंथ आपल्याला वाचायला पाहायला मिळाला नसता. भगवद्गीता स्वरूपाचा ग्रंथ पाहायला मिळाला नसता तर ज्ञानोबांनी टीका कशावर केली असती माहिती नाही. ज्ञानोबांनी भगवद्गीतेवर टीका केली आहे आणि ज्ञानोबांची टीका आपल्याला पाहायला मिळाली नसती. मी इथपर्यंत म्हणतो बरं का. शंकराचार्यांचं टीका ग्रंथ आपल्याला पाहायला मिळाला नसता, टिळकांचं पाहायला मिळाला नसता, अनेकांचं पाहायला मिळाला नसता. भगवद्गीता हा ज्ञानोबांचा सर्वात श्रेष्ठ आणि उत्कृष्ट असा ग्रंथ भगवान श्रीकृष्णाचा ग्रंथ आहे. सर्वात जास्त आणि सर्वात अलौकिक तत्वज्ञान भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. भागवत धर्माचा किंवा नवे नवे समग्र हिंदू धर्माचा, नवे नवे तर समग्र मानव जातीचा धर्मग्रंथ कोणता असेल तर तो म्हणजे भगवद्गीता. भगवान श्रीकृष्णाचं संपूर्ण कार्य जर पाहायचं असेल तर ते भगवद्गीता नावाचा ग्रंथ पाहायला पाहिजे. भगवत किंवा पाहतो आपण म्हणून आपल्याला भगवान श्रीकृष्ण कोण आहे ते कळतं आणि भगवान श्रीकृष्णावरती एवढी आसक्ती त्या ठिकाणी होती. डॉक्टर पी.आर. टुरो कॅनडाचे पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी सांगितलं की जगातला सर्वात अद्वितीय ग्रंथ म्हणजे कोणता आहे तो भगवान श्रीकृष्णाचा भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे. मी जगातले अनेक धर्मग्रंथ वाचले, मी बायबल वाचलं, इंजिल वाचलं, कुराण वाचलं. मी म्हणजे पी.आर. टुरो म्हणतात मी कुराण वाचलं, सर्व धर्मग्रंथ वाचले. ते चांगलेच आहेत, मला वाईट म्हणायचं नाही. पण ज्ञानोबा जो भगवान श्रीकृष्णाचा भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे तो जगात अलौकिक ग्रंथ आहे. गीता इज नॉट द बायबल ऑफ हिंदुइझम बट इट इज द बायबल ऑफ ह्युमॅनिटी अशा स्वरूपाचं वर्णन त्यांनी केले. असा भगवान श्रीकृष्णाचा जो काही भगवद्गीता नावाचा ग्रंथ आहे तो आपण पाहतो आणि त्यातून भगवान श्रीकृष्ण खरे आपल्याला दिसतात. आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. काय होतं त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जन्म कुठे झाला? तुरुंगात झाला का? नाही. कुठे झाला? तुरुंगातच झाला ना. रामाचा जन्म कुठे झाला? झोपल्यात तर काय ते पाहतोय, जागेचे सगळे झाला ना तुरुंगात, तुरुंगामध्ये झाला. भगवान श्रीरामाचा जन्म कुठे झाला? सगळं ग्रंथापासून दिसतो आपल्याला. राम पाहिले तर सावळे, भगवान श्रीकृष्ण पाहिले उलट होते का? जागेचे तुम्ही सगळे. दोघांची तफावत पाहिली तर सर्व उलट सुलटच आहे. रात्री 12 वाजता जन्म झाला भगवान श्रीकृष्णाचा आणि भर दुपारी 12 वाजता जन्म झाला कोणाचा झाला? श्रीरामाचा. भर पावसाळ्यात जन्म झाला भगवान श्रीकृष्णाचा आणि भर उन्हाळ्यात जन्म झाला श्रीरामाचा. असा गुरुप्रभात दोघांच्याही जन्मात आपल्याला पाहायला मिळतो. का झाला, कसा झाला याच्यावरती अनेक बोलायचे, पण आता बोलायला तिथे वेळ नाही. ते दोघांचा तफावत आपण पाहतो. असे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण कुणाच्या पुढे आले? यशोदेच्या, देवकीच्या. देवकीच्या गर्भात येईल भगवान. भगवान देवकीच्या गर्भामध्ये कितवा अवतार आहे? माहिती म्हणू शकतो 8वा अवतार आहे. म्हणून त्या ठिकाणी आकाशाची वाणी सांगे सकळांची तळमळ मानसी. भारता तुम्ही काय करा? देवकीच्या गर्भात येईल भगवान. भगवान येणार आहेत आणि त्यावेळेची रात्र कोणती होती? जन्माष्टमी. श्रावण होता आणि श्रावणातला अष्टमी तिथी होती आणि त्या अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आता येणार आहेत. म्हणून त्यावेळची परिस्थिती कशी असेल बरं पहा बरं. सुंदर अशा स्वरूपाचं घर नव्हतं तिथे. तुरुंग आहे आणि त्या तुरुंगामध्ये, त्या जेलमध्ये, त्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार. साक्षात वरून राजाला आवडलं नाही. त्यांनी वर्षाव सुरू केला. इतका वर्षाव सुरू केला, प्रचंड पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर नदीलाही पाणी आलं, नदीलाही पूर आलं आणि अशा परिस्थितीमध्ये
साक्षात भगवान श्रीकृष्णाचा जन्म त्या ठिकाणी झाला. विठ्ठल दुष्टांना त्या ठिकाणी त्रास व्हायला लागला, दुष्ट जळता सुटायला लागले. त्यावेळीची धरणीवरची परिस्थिती पहा ना, विजा चमकायला लागला, क्षणभर सर्व काही स्तब्ध झालं. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी जन्मले आणि जन्मल्यानंतर काय केले त्यांनी, यावरती ज्या काही असुर आहेत त्या असुरांचा नाश करायचा आहे याचं वचन आपल्या पित्याला त्यांनी दिलं. चरित्रभाग जास्त सांगण्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर वसुदेवाने काय केलं, त्यांना टोपलीमध्ये घातलं. टोपलीमध्ये घातल्यानंतर गंगामाई तिथून जायला वाट देईना म्हणून काय केलं, तर त्या ठिकाणी वाट देईना म्हणून आपला गंगामाई वरती आली. ती नदी यमुना नदी वरती यायला लागली. पाणी तिचं वसुदेवाच्या तोंडाशी आलं. तोंडाशी आल्यानंतर आम्ही बोलतो की काय अशी वसुदेवाला त्या ठिकाणी वाटायला लागलं. तेवढ्या भगवान श्रीकृष्णाला लक्षात आलं की हिची आपुरी इच्छा राहिली. म्हणून त्यांनी काय केलं, श्रीकृष्णाने आपला पाय नदीला लावला आणि त्या यमुना नदीला दर्शन दिलं. ती ओसरली, तिथून पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर ते कुठे गेले हो, नंदाच्या घराला. उपदेश त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने वसुदेवाला सांगितला आणि वसुदेव गोकुळाला घेऊन गेले. आणि गोकुळाला गेल्यानंतर काय करायला लागले, तिथे भगवान श्रीकृष्ण यशोदा माता ज्या आहेत त्यांच्या त्या ठिकाणी दारामध्ये रांगायला लागले. रांगणी रंगणात सोन्यात गिलासही तिथे रांगायला लागले. रांगता काय अनेक खोड्या केल्या त्यांनी, अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या खोड्या केल्या. तिथे बोलायचं कीर्तन नाही, मला वगैरे सांगायचं नाही. अनेक खोड्या केल्यानंतर अनेक स्वरूपाची गोपाळ जमवले, आपले सवंगडी केले आणि सगळ्यांना सवंगडी करून सुंदर अशा स्वरूपाचा भक्ती सुखाचा काळा सगळ्यांना वाटला. भक्ती सुखाचा आस्वाद त्यांनी सर्वांना दिला. हे भगवान श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य. भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी येत आहेत. भगवान श्रीकृष्ण त्यावेळेस काय करतायत, तर या असुरांचा संहार करतायत, असुरांना नाश करतायत आणि आपल्या भक्तांचा त्या ठिकाणी भक्तांना त्या ठिकाणी आपलंसं करतात, भक्तांचा उद्धार करतात, भक्तांचं रक्षण करतात. हे वैशिष्ट्य भगवान श्रीकृष्णाचं अतिशय अलौकिक अशा स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे. आणि रक्षण करून जगाला अलौकिक अशा स्वरूपाचं तत्वज्ञान अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला देतात. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. तो कार्याच्या
श्रीकृष्णाचा थोडक्यात असलेला हा चरित्र भाग आपण पाहिला. आणि दोन्ही चरित्र आपल्याला पाहायचे होते. ज्ञानोबारायांचा चरित्र भाग अशा स्वरूपाचा आहे. ज्ञानोबाराय साक्षात कोण आहे? महाविष्णूचा अवतार. भगवंताचेच अवतार ज्ञानोबा आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे ज्ञानोबा आहेत. आजच्या दिवशी जन्मले ज्ञानोबा जन्मले नसते तर आपली काय परिस्थिती झाली असती पाहणं. आपण कधी पारमार्थिक जीवनाला आलो असतो का? कधी या मंदिरात कधी बसलो असतो का? कधी आपल्याला बसण्याची इच्छा तरी झाली असते का? ज्ञानोबाचं श्रेष्ठ कार्य अवतार कार्य म्हणजे आपल्याला इथे येण्याची वृत्ती मिळाली, आपल्याला येण्याची संधी मिळाली. हे ज्ञानोबाचं जन्म कार्य आहे बरं का. ज्ञानोबाई जन्माला आले. ज्ञानोबाईंनी अलौकिक कार्य तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलं. ते ज्ञानेश्वरी नावाचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं कार्य ज्ञानोबाईंचं आहे. हे कार्यच म्हणजे ज्ञानोबाईंचा जन्म आहे. ज्ञानोबाई एका वेळी जन्मले नाही. ज्ञानोबाई अनेक वेळेस जन्मले. मी म्हणेल आपण ज्यावेळी ज्ञानोबाईंची ज्ञानेश्वरी वाचतो, ज्यावेळी ज्ञानोबाईंची ओवी वाचतो, त्यावेळी ज्ञानोबाईंचा जन्म. जीवन कसं जगावं, जीवनात आपण आपला उद्धार कसा करून घ्यावा, प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक सिद्धांतामध्ये दृष्टांतामध्ये ज्ञानोबा हे शिकवत असतात. आणि उद्धार होणं यालाच त्या ठिकाणी जन्म असं म्हटलं जातं. आणि ज्ञानोबांच्या ओवीने आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानोबांचं जन्म कार्य पाहता येतं. भगवान श्रीकृष्णाचं जन्म कार्य भगवद्गीतेने पाहता येईल. ज्ञानोबांचं जन्म कार्य ते ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीने पाहता येईल. सगुण स्वरूपाचा आपण जन्म आज साकार करायला इथे जमलोच आहे. ज्ञानोबांचं किंवा भगवान श्रीकृष्णाचं ग्रंथ रूपाने जन्म या जगाला किंवा तुम्हा सर्व पुरुषांना अतिशय आनंद देणारं आणि भगवंताच्या स्वरूपापर्यंत किंवा त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचवणारं हे जन्म आहे. हे ग्रंथ आहे. कार्य मला सगळ्यांना ज्ञातच आहे. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल अशी महान ग्रंथ जगाला दिले. आणि अतिशय जगाचं मोठं असलेलं जे काही आडवान आहे, अज्ञान आहे ते दूर केलं. ते ज्ञानोबांचं श्रेष्ठ वाङ्मय तुमच्या आमच्यामध्ये गळ्यामध्ये रुजण्यासाठी किंवा गळ्यामध्ये माळ ती धारण करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्रित आलो. आणि ज्यांच्या अधिष्ठानाकडे आपण एकत्रित आलो ते गुरुवर्य बंसी बाबा यांच्या अधिष्ठानावरती आपण या ठिकाणी आहोत. आणि या भगवानांची जी काही धुरा आहे ती धुरा आमचे भक्तपराय श्री महंत देवीदासजी महाराज म्हस्के महाराज या ठिकाणी ही धुरा गेल्या 4-5 महिन्यापासून 2-3 महिन्यापासून त्या ठिकाणी त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली. आनंद वाटतो. महाराजांचा पाठ नुसता भक्त महाराज तुमचा पाठ फक्त देवाशात चालत नाही, तुमचा पाठ आळंद सुद्धा येतो बरं का. कारण या पाठाच्या महाराज मंडळी ऐकतात. महाराज अतिशय विद्वान आहेत. महाराज अतिशय महान असणाऱ्या आज त्यांचं दर्शन आपण घेतलं. असे स्वामी महाराजांकडे महाराज शिकले. तर त्याआधी ज्ञानोबांच्या दरबारामध्ये महाराजांनी खूप मोठी अशी साधना केली. सद्गुरु जो महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही पाहिले महाराजांना पाठाला जाताना किंवा अभ्यास करत असताना महाराजांनी अतिशय छान स्वरूपाचा अभ्यास केला. आणि संत वाङ्मय आळंदीमध्ये त्यांनी आपल्या कंठामध्ये हृदयामध्ये धारण केलं. ते संत वाङ्मय आणखी फुलावं यासाठी महाराजांनी गुरुवर्य स्वामीजी महाराजांकडे गेले. तिथे संस्कृत वाङ्मयाचा खूप छान स्वरूपाचा अभ्यास केला.
आणि तो अभ्यास करून संत वाङ्मयाला आणखी सुवास कसा देता येईल याचा विचार करून ते त्यांचं जीवन खूप छान आणि सुंदर अशा स्वरूपाचे त्या ठिकाणी त्यांच्या जन्मगावी त्या ठिकाणी जगत होते. आणि हेच जगणं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भावलं म्हणून तुम्ही आणि त्यांना इथे आणलं. तुम्ही आपलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही सर्वांनी महाराजांना आणलं. महाराजांना इथं आणल्यानंतर आता महाराज आपल्याला अतिशय दिव्य असलेल्या ज्ञानोबांचा उपदेश त्या ठिकाणी देत आहेत. ज्ञानोबांचा जो काही ज्ञानेश्वरीचा नावाचा ग्रंथ जगाला अलौकिक स्वरूपाचा ग्रंथ त्यांच्या संस्कृत वाङ्मयाच्या छटेतून तुम्हाला आम्हाला महाराज त्या ठिकाणी समजावत आहेत, शिकवत आहेत किंवा तो ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी देत आहेत. महान कार्य या क्षेत्र निवास या ठिकाणी होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट होती. ती महत्वाची गोष्ट महाराजांनी आपल्या अंतःकरणामध्ये गळ्यामध्ये धारण केली. हा प्रकार आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहावा आणि ज्ञानोबांचं हे श्रेष्ठ वाङ्मय अशा ज्ञानीपुरुषांकडून जर आपण शिकलो तर ते ज्ञानोबा आपल्या आणखी समीप येतील. ते ज्ञानोबा आपल्याला आणखी ओळख लागेल. म्हणून महाराजांचा झालेला पाठ त्या पाठाला आपण निदान खूप लांब राहतो. आपण आठवड्यात एकदा दोनदा तीनदा तरी येण्याचा प्रयत्न करावा. शहरातील निवासी भागातील सर्व मंडळींनी दररोज यावं. दररोज आल्यानंतर या स्थानामध्ये स्नान करून पवित्र व्हावं. हे पवित्र असलेलं स्नान आहे, ज्ञानरूपी स्नान आहे. ज्ञानरूपी स्नानातून स्नान करून आपलं जीवन कृतार्थ करावं अशीच एक इच्छा बाळगतो. आणि साक्षात भगवान श्रीकृष्णांचा जन्म या ठिकाणी साकार होतो असं त्या ठिकाणी हे करून